मॅडम मी येतो. मी कुत्र्याचा अभिनय करून दाखवतो. अभिनय करायची काय गरज आहे? मधुकर, अरे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तरी करतोय ना तो. कर रे. वा 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 वा. अरे संवाद म्हणून दाखव की एखादा. नाही, बोलाय नाही यायचं. बरं मधुकर तू ये आता. मॅडम मी शेजारी करून दाखवतो. ओ पवार. मॅडम तिथं आडनाव वेगळं होतं पण मी पवार घेतलंय. पवार कसं वजनात वाटतं. तू पुढे कर. हा. ओ पवार, वाटीवर कालवण द्या की. ती आमची ही नाही ना घरात. चाळीत. मॅडम चाळ म्हणजे काय हो? चाळ म्हणजे मुंबई किंवा शहरात असते बघ, अशी लांब. मॅडम जे मुलांना माहीतच नाही तेच जर आपण करायला लावलं तर नाटक कधीच चांगलं होणार नाही. मुळात त्यांच्या जगण्यातलं, त्यांच्या वागण्या बोलण्यातलं त्यांना करायला लावलं तर ते खूप छान करतील. त्यांना आपल्या मातीतलं करू देत ना. पण सर स्क्रिप्टमध्ये असं काहीच नाहीये. मग एखादी गावाकडची कथा किंवा गावाकडचं नाटक घ्यायचं. शंकर पाटील आहेत, गदिमा आहेत, व्यंकटेश माडगूळकर आहेत, दमा मिराजदार आहेत, कितीतरी ग्रामीण लेखक आहेत. सर मी व्यंकटेश माडगुळकर वाचल्यात. अहो ते आपल्या सातारच आहेत. पण आता पाठ झालंय मुलांचं. हां, मग पार्श्वभूमी बदला. गोष्ट तीच, फक्त ती गावात घडते. काय वाटतं मुलांना? ठीक आहे, मग तुमच्या पद्धतीनं तुमच्या भाषेत बोला. ओ पवार, अहो आज बायकोनं कालवण काय केलंय? द्या किंवा वाटते बरं. नाही म्हणजे आमची घरात नाही ना. आणि चावी द्या वाईट गोडबर म्हणजे बरं होईल. घरातलं पाणी बी संपलंय. पेपर बी द्या वाचायला. मॅडम पुढचं मी पाठ केलंय. बोलू का? हो, तू नवऱ्याचं कर. मध्या वाच मागणे की. बर. घरातलं पाणी बी संपलंय. हाव मग असं करा की टावेल घेऊन आंघोळीला की आमच्या इकडे. चड्डी बी फाटली होती. नाही नाही नाही, तेवढी मागू नका. ती तुमची तुम्ही जाणार. बरं, बायकोचं कुणी केलंय का? अहो तुम्हाला किती सांगितलंय की त्या मोरीस निघाय देत जाऊ नका. वा, छान.